आटपलं का ग बयानो? आजी तुझंच बरोबर होतं. बघ ना आता शमिकाला सांगावं पण नाही लागत आहे की शिरा कसा बनवायचा ते. तू घेतलेल्या परीक्षेचा पुरेपूर फायदा झालेला आहे. मग उगाच नाही माझे केस पांढरे झाले. बरं बरं चला लवकर, आणि तोंडाबरोबर हात सुद्धा चालवा लवकर लवकर. वेळ होत आलीये पूजेची. चला. अगं मेघना कुठे आहे? ती होय, ती विभाला पेज पाजते. डॉक्टरने आराम करायला सांगितलंय ना तिला, म्हणून. बरं विभा सांगत होती चंद्रकांत येतोय म्हणे. चला, म्हणजे आणखी एका गोंधळाला सुरुवात होणार आहे आता. चंदू येतोय? हो. वाव मस्त. चल चल आठवा लवकर. चला या, पूजेची वेळ झालीये. शिऱ्याचा छान वास येतोय. थँक्स. ए हा चंदू कोण? अगं चंदू आमचा, हे बघ त्या विषयावर आपण नंतर बोलू. आधी अभि तयार झालाय का बघ. काय झालं? नाही काय नाही. अगं मी त्याच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलं होतं. का मग वाट कसली बघतेस? जा दे त्याला. आलेच मी. मेघना, अगं चंदू येतोय. काय? अगं कधी? पुढच्या आठवड्यात. एक मिनिट, ते जाऊ दे. त्या लहान मुलींचं काय झालं? अगं हो, त्या 9 काय मिळालं नाही, 4 मिळालं. मेघना, अगं काय आता करू? बरं ठीक आहे. पैसे आणखी नवे असेल तरी सांगा. मानसीची नीट काळजी घ्यायची. हे पैसे पुरणार नसतील तर लगेच सांगायचं, कळलं? मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. काळजी मी नाही करत आहे, तुम्ही करायची. मानसीची काळजी तुम्ही नीट नाही घेऊ शकलात तर. मानसी कुठे? ती आंघोळ करते. I'm sure she'll take good care of your job, right? येस मॅम. Good. शमिका, हे खूप प्रेशियस आहे का? कारण ज्याच्यासाठी आणलंय ती व्यक्ती तितकीच प्रेशियस आहे ना. इनफॅक्ट माझ्या खूप जवळच्या व्यक्तीची वस्तू आहे ही. बरं, तुझ्या बाईकची की दे, आपण त्याच्यात अडकवूया. शमिका, बाईक नाही आहे. मी बाईक विकली. आय होप ती बाई आणि आशू कुठे गेले नसेल म्हणजे मिळवलं. मला आज त्यांना कुठल्याही परिस्थितीत गाठायचं आहे. का? काही मोठ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर लहान गोष्टी सोडून द्याव्या लागतात, म्हणून. म्हणजे नाही, मला कळलं नाही. शमिका, आता बिझनेस सुरू करायचा आहे ना मला. तसे सेव्हिंग्ज आहेत माझे, पण पैसा हाताशी असावा म्हणून विकले. आणि एकदा आपला बिझनेस नीट चालायला लागला, प्रॉफिट व्हायला लागला तर बाईक काय कधीही घेता येईल, हो ना? आणि आता हे किचन मी तेव्हाच वापरेन जेव्हा आपली स्वतःची कार, आपली गाडी येईल. खरंच खूप प्रेशियस आहे. हा, आणि हे कुठल्या तरी स्पेशल व्यक्तीचं आहे म्हणालीस ना तू? हे बाबांचं आहे तुझ्या? नाही, आशुदीचं, अश्विनीचं. माझी बहीण, मी तुला बोलले होते ना तिच्याबद्दल जेव्हा आपण रुपालीच्या NGO मध्ये होतो. हो, आठवतंय मला. मग तर खरंच स्पेशल आहे. पण तू फारसं कधी बोलली नाहीस तिच्याविषयी. दादा, तुम्हाला बाहेर बोलवलंय माधुरीताईने. आलोच. चला ना लवकर, आम्हाला भूक लागली.
चल आपण जाऊया. अभि आज सण आहे, काहीतरी ट्रेडिशनल घाल, कुर्ता वगैरे, कळलं? चल. अंजली, लवकर जा, तिने मला पाहायला नको. टेक केअर ऑफ युअर जॉब. हॅलो, हा वकील साहेब बोला. या रिपोर्टरच्या तर मी कोण आहे दाखवायची वेळ आली वाटतं. त्याच्यामुळे जर कुठल्या लिगल ऍक्शन मध्ये अडकलो ना तर मी वाट लावेन त्याची. ऍक्च्युली आय शुड थँक हिम. त्या रिपोर्टरने जर माझ्याशी पंगा घेतला नसता तर मी चॅनलच्या ऑफिसमध्ये गेलो नसतो. आणि ऑफिसमध्ये गेलो नसतो तर आशू दिसली नसती. बट मला अजून कन्फर्म करायचं आहे ही आशूच आहे की नाही. दरवर्षी सगळं विवाह करायचे. यावर्षी माधुरी करते. पुढच्या वर्षी कदाचित शमिका आणि विवाह दोघी करतील. अरे हो अभि, तुझी बाईक दिसत नाही. ती काय काम निघालं का? गॅरेजमध्ये आहे का? शमिका जरा पाणी देतेस का मला? हो. बाबा मी बाईक विकली. इतकी गरज होती पैशांची? हो, म्हणजे ऍक्च्युली आता नवीन बिझनेस सुरू करतोय तर मी सगळे सेव्हिंग्स काढतोय. त्यामुळे बाईक विकावी लागली. बाबा मी हे तुम्हाला न विचारता केलं. तुम्हाला राग नाही ना आला? नाही. अभि, जेव्हापासून तू स्वतःच्या निर्णयांची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतःहून घ्यायला लागलास ना, तेव्हापासून मला तुझा राग येत नाही. खरंच नाही. फक्त एकच सांगतो, आज बाईक विकलीस, उद्या अजून काही विकायला लागेल. होत असते. पण फक्त अशाच गोष्टी विक ज्या कधीही पैसे टाकून परत आपल्याला विकत घेता येतील. ज्या गोष्टी अमूल्य आहेत, ज्याचं मूल्य ठरवता येत नाही, अशा गोष्टी कधीही विकू नकोस. कारण तसं केलंस तर मग आपली किंमत कमी होते. ज्याच्या वयाचं आहेस त्यामुळे आत्ता तुला काय वाटणार नाही. आत्ताच्या वयाचा झालास ना, ते फक्त खंत उरेल तुझ्या हातामध्ये, बस. एक काम कर,
जरा तुझ्या खोलीमध्ये थोडी जागा करून ठेव. ते गादी टाकायची. हा, आणि कपाटात पण जरा थोडी जागा करून ठेव. चल. अरे हा चंदू कोण आहे? शमिका, अगं जरा प्रसाद देते का? मी जेवणाचं काय ते बघून घेते. हो. तुम्ही मानसी जास्त वेळ रेंगाळू नकोस हं? पटकन आत ये. तू? हाय, आठवत आहे आपण देवळात भेटलो होतो? हो, पण तू, आय मीन तुम्ही ते काय करताय? तुम्ही इथे राहता? हो, पण तुम्ही सगळं काय विचारताय? कोणाला भेटायचं तुम्हाला? नाही, हो ऍक्च्युली मला हे घर फार आवडलंय. मला ते विकत घ्यायचंय. त्या संदर्भात तुमच्या आईंशीच बोलावं लागेल ना? शी इज नॉट माय मॉम. ती माझी केअरटेकर आहे. आय सी. तुमची फॅमिली माझी फॅमिली मला एका ऍक्सिडेंटमध्ये सोडून गेली. आता मी एकटीच असते. आय एम सॉरी. पण तुम्हाला काय करायचंय? प्लीज जा निघून. हो या, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला उगाच डिस्टर्ब करतो. ॲक्च्युली तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं बोलून तुमच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण असं नाही आहे. काय तुमच्याकडे बघून ना मला माझ्या एका खूप जवळच्या माणसाची आठवण येते. आशू. नको जाऊस ना. आशू, माझं नाव मानसी आहे. हो माहिती आहे मला. तुम्हाला कसं माहिती? कसं काय म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला सुद्धा काहीतरी नाव असणारच. मानसी. मला माझ्या मैत्रिणीचं नाव आशू. ओ, तुम्ही काय करताय इथे? गौरी, दुर्गा, अंबा, किती सुंदर नाव आहेत तुझी. प्रत्येक नावाच्या उच्चाराने आमचे एक एक संकट सरू दे आई. आमच्या घराबाहेर हेरगिरी करून झाली ना, म्हणून आता इथे आलाय. हेरगिरी काय म्हणताय तुम्ही? काय वाटेल ते बोलताय तुम्ही. मला या घरासंदर्भात चौकशी करायची होती, त्यामुळे मी इथं आलो होतो. तुम्ही उगाच काय सगळ्याचा इश्यू करताय. आणि हो, मी यांच्याशी बोलत होतो कारण की ह्या माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीसारख्या दिसतात. मला यांना बघून सतत त्या मैत्रिणीची आठवण येते. तुम्ही उगाच एवढ्या का भडकताय काकू? मी तुम्हाला विचारलं नसताना तुमची स्टोरी का सांगत बसलेत तुम्ही? आणि सांगून झाली ना स्टोरी, मग निघा इथून प्लीज. चुकलेल्यांना तू रस्ता दाखवतेस नाही. अभिच्या आणि माझ्या मार्गात जय आलाय, त्याला त्याचा रस्ता मिळू दे.
ऍक्सिडेंट तर माझा पण झाला होता. मे बी त्याला जी डिटेल्स माहितीये त्यांनी माझी मेमरी परत येईल. मानसी, बस झालं तुझं. चल आता आज चल. काय अंजली, आज चल आज चल आज चल. दिवसभर तुम्ही मला आतच ठेवता. कंटाळा आलाय मला आत बसून. एकतर तुम्ही माझ्याशी बोलत नाही, माझ्या फॅमिलीशी मला काहीच सांगत नाही. ठीक आहे, झाला असेल माझ्या फॅमिलीचा ऍक्सिडेंट, पण माझी मावशी, माझा काका, मामा, मला कोणच भेटायला येत नाही. कोणी फ्रेंड्स पण नाहीत. मे बी हा माझा फ्रेंड असेल. मे बी त्याला माझ्या पास्ट विषयी काहीतरी माहिती असेल. प्लीज प्लीज मला त्याच्याशी बोलू द्या. मानसी, तो तुझा मित्र नाहीये. असा कुणीही तुझा मित्र नव्हता. अगं, मी तुला लहानपणापासून ओळखते. पण मी तुम्हाला काही दिवसापासूनच ओळखतेय. अगं, तो तुझा मित्र असता तर तू बघितल्यानंतर त्याला ओळखलं नसतंस का? पाहिल्यावर तर मी तुम्हालाही ओळखलं नव्हतं, पण तुम्ही म्हणाला तुम्ही माझ्या केअरटेकर आहात आणि मी विश्वास ठेवला, कारण माझा मेमरी लॉस झालाय आणि मला माझ्या पास्ट बद्दल काहीच आठवत नाहीये. ऐका माझं, तुम्हाला प्रॉब्लेम काय? मला एकदा तरी त्याशी बोलू द्या. मे बी खरंच माझं नाव आशू असेल. नाही म्हणजे घरच्यांनी माझं नाव मानसी ठेवलं असेल आणि माझं पेट नेम आशू असेल. हे कोणी सांगितलं तुला? त्यांनी. मानसी, बस झालं. चल आज चल तू. अंजली, तू आज चल. मानसी, अंजली, माझं ऐकून तरी. मानसी, तुला सांगितलं ना अंजली. चल म्हणून. अहो पण चल. अंजली, तुझ्या पायाशी साकडं घालते आई. माझं सगळं सर्वस्व तुझ्या हाती. आता कशावरच विश्वास उरला नाहीये माझा. फक्त तूच काहीतरी करू शकतेस आई. जगदंबे, काहीतरी चमत्कार घडव. काहीतरी घडू दे. मंगल घडू दे रेणुके. सगळं मनासारखं होऊ दे. तो तुझा मित्र असता तर तू बघितल्यानंतर त्याला ओळखलं नसतंस का? मी तुम्हाला काही दिवसापासूनच ओळखतेय ना. पाहिल्यावर तर मी तुम्हालाही ओळखलं नव्हतं, पण तुम्ही म्हणाला तुम्ही माझ्या केअरटेकर आहात आणि मी विश्वास ठेवला, कारण माझा मेमरी लॉस झालाय आणि मला माझ्या पास्ट बद्दल काहीच आठवत नाहीये. मला एकदा तरी त्याशी बोलू द्या. मे बी खरंच माझं नाव आशू असेल. शिट यार, ती नक्की आशूच आहे का हा सगळा एक कोइन्सिडन्स आहे? का ती खरंच कोणीतरी मानसी नावाची मुलगी आहे जिला मी आशू समजतोय? नाही यार, तिच्याकडे बघून कोणालाही असंच वाटेल की ही आशूच आहे. अगदी कोणालाही. हिला जर मी आशू म्हणून सगळ्यांसमोर घरी नेलं तर? ए जय, यू आर सिम्पली ब्रिलियंट. आशू, चल तुझी आणि तुझ्या मॉमची भेट घडवून आणतो. ती ग्रेट सँडी आंटी.